नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता साक्षीला आणि प्रियाला दोघांनाही समोरासमोर उभं केलेलं असतं कोर्टामध्ये अर्जुनने। तर आता अर्जुनचा हा प्लॅन असतो, कारण आता प्रियाला सुद्धा सोळावर चढायचं असतं, कारण तिने सुभेदार फॅमिलीला काय सगळ्यांना खूप हाताशी धरून म्हणजे खूप खोटं बोललेली असते, खूप वाईट वागलेली असते। त्याच्यामुळे आता अर्जुनने ठाम निर्णय घेतलेला असतो की ह्या प्रियाला सबक शिकवायचा म्हणजे शिकवायचा। आता साक्षी तिला निर्दोष सुटायचं असतं, म्हणून ती आता प्रियाचं नाव घालते आणि म्हणते प्रिया तब्बल 2 वर्ष खोटं बोलते। कुणाच्या रात्री पैसे मागायला मी या प्रियाकडे आश्रमामध्ये त्या रात्री गेले होते। तेव्हा आता प्रियाचं नाव घालताच आता प्रिया एवढी चिडते। प्रिया म्हणते गोळी मी नाही, या साक्षीनेच घातली आहे। तेव्हा आता प्रियाच्या तोंडून सत्य बाहेर येतं। तेवढंच आता अर्जुन म्हणतो बरोबर मिलॉर्ड जज साहेब, प्लीज तुम्ही हे नोट करून घ्या हा पॉइंट, आणि हे सत्य आहे। तेवढंच आता दामिनी उठते आणि म्हणते हे खोटं आहे। दामिनी आता मधुकर पाटीलकडे हात दाखवत म्हणते मिस्टर मधुकर पाटील। तेवढ्यातच आता सायली उठते आणि सायली म्हणते मधुकर पाटील हे निर्दोष आहे, आता तरी खरं बोला, आता तरी सत्य बोला दामिनी मॅडम। माझे मधुभाऊ हे निर्दोष होते आणि निर्दोषच राहतील, आता तरी मान्य करा मॅडम तुम्ही, असं म्हणून आता सायलीने दामिनीचा भर कोर्टामध्ये अपमान केलेला असतो। तेव्हा आता जज साहेब म्हणतात ऑर्डर। तेव्हा आता ते म्हणतात की मिळालेल्या साक्षी पुराव्यावरून कोर्टाचा अंतिम निकाल हा आहे की, असं म्हणून आता कोर्ट म्हणजे जज साहेब थांबून जातात। तर मंडळी 28 जुलै ते 30 जुलैच्या मध्ये आता हा भाग होणार आहे। तर आता आपल्याला समजेल साक्षीला फाशी होते की प्रियाला की आता मधुभाऊंना। खरं तर साक्षीलाच फाशी होणार आहे, साक्षीच फसणार आहे, पण साक्षीसोबत आता प्रिया सुद्धा फसणार आहे। तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद, आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।